₹3000 साडी आपल्याला चालते, पण ₹300 शिलाई आपल्याला महाग वाटते. लोकं म्हणतात शिलाई खूप महाग आहे, पण त्या कामामध्ये त्यांची मेहनत किती असते, ते त्यांचा वेळ किती देतात, हे कोणाला दिसत नाही. खरं सांगते मला स्वतःला सुद्धा स्टिचिंगची खूप आवड आहे. माझ्या आईकडे शिलाई मशीन होती, त्यामुळे मला लहानपणापासूनच स्टिचिंग काम शिकायला मिळालं आणि अजूनसुद्धा माझ्याकडे शिलाई मशीन आहे. मी स्वतःचे ड्रेस स्वतःच अल्टर करते आणि कापड घेऊन येते, कॉटनचे कापड घेते माझ्यासाठी ड्रेस आणि कुर्ता शिवायला. मला आवड आहे म्हणून मी करते. आणि कोविड काळात तर मी मास्कच्या ऑर्डरसुद्धा घेतल्या होत्या. खरं सांगते अक्षरशः कंबर आणि पाठ दुखते एवढा वेळ मशीनवर बसून. ऑर्डर कंप्लीट केल्याशिवाय आपल्याला उठता येत नाही. आपल्यावर जबाबदारी असते, ते काम कंप्लीट करावं लागतं. शिलाई कामात खूप मेहनत असते, हे मला चांगलंच माहिती आहे कारण त्यात खूप पेशन्स लागतो, स्किल्स लागतात. काही प्रोफेशनल टेलर्स तर 700, 800, ₹1000 पर्यंत सुद्धा शिलाई घेतात. मी स्वतः दिलेली आहे. पण होतं काय ना, लोकांना ड्रेस आणि ब्लाउज कमी पैशात शिवून पाहिजे असतो. साडी घेताना विचार करत नाही, कितीही महागाची असू द्या, घेतात. पण ब्लाउजची शिलाई द्यायची वेळ आली, की त्यांना हात आखडून धरतात. नातेवाईकांना तर आपण फ्रीमध्ये जरी शिवून दिलं ना, तरी पण ते घेतील. कधी-कधी मला सुद्धा प्रश्न पडतो, की आपल्याला 3-3, 5-5 हजार रुपयाच्या साड्या चालतात, पण आपल्याला ब्लाउजची शिलाई द्यायची वेळ आली, की आपला हात आखडतो. ₹300 आपल्याला जास्त वाटतात. एखादी स्त्री मेहनत करून उभी राहते, तिचा बिझनेस सुरू करते आणि आपण त्यांच्या कामाला कमी लेखतो. टीचिंग करणं, कुकिंग करणं, घर आवरणं या सगळ्या लाईफ स्किल्स आहेत. जपानसारख्या देशात तर मुलांना लहानपणापासूनच स्वतःची कामं स्वतः करणं, घरातल्या कामात मदत करणं शिकवलं जातं. कोणतंही काम छोटं नसतं. प्रत्येक कामामध्ये मेहनत असते, त्यांचा वेळ असतो, स्किल्स असतात. म्हणून त्या कामाची किंमत आणि रिस्पेक्ट द्यायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं ₹300 ची शिलाई महाग आहे, की आपण त्या कामाची किंमत कमी करतोय? मला कमेंटमध्ये नक्की सांगा.